आपण समालोचन ऐकणार आहात. त्या मराठी भाषेचं वर्णन करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मबा मिठी आणि रसा शब्द जैसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके, जो अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं सस्नेह स्वागत. आदर्श चषक धाणवली 2023 या पर्वामध्ये मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू सीमा पार, सुरुवात दमदार. अनिलच्या बॅट मधून हा आला चौकार. सुधीर अगिवली गोलंदाजीसाठी पाचारित केले गेलेले आहेत. सुधीर म्हटला तरी गुणवंत गोलंदाज आहे कान्होड संघाचा. स्ट्रायकिंग एंडला अनिल आपण पाहतो. या बेसचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहिलेला आहे. उर्वरित कामगिरी एसटी रक्षक अमोलच्या माध्यमातून चांगली झालेली खरं तर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अगोदर चौकार आहे, त्यानंतर सुधीरने त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. हा या अगोदरचा चेंडू चांगला होता. निर्धाव चेंडू, शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलेला आहे. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी आवश्यक आहे तीच फटकेबाजी करत असताना फलंदाज अनिल याला आपण पाहतो. या षटकातील दुसरा फटका दमदार, हा सुद्धा चौकार. आतापर्यंत धावपलकर जोडले गेलेले आपल्याला खरं तर पाहायला मिळतील. शास्त्रीनगर ब संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. मुरबाड परिसरातील हा एक थोडा नौखा संघ खरं तर हल्लीच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करताना त्याला सुद्धा आपण पाहिलेलं आहे. यावेळेस रक्षात्मक क्रिकेट आपण पाहिलं आणि खरं तर ज्यावेळेस तुम्ही चौकार षटकार शोधत असतात त्यानंतर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा सुद्धा शोधाव्या लागतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर ज्यावेळेस तुम्ही जात असता त्यावेळेस निश्चितच तुमचा जो पार्टनर आहे त्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी मिळत असते. आणि क्रिकेट अशा पद्धतीचं आहे, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दोन्ही फलंदाजांना खरं तर आपण निश्चितच पाहू शकता. पुन्हा एकदा सुधीर अगिवली तयार असतील. राहुल साठीचा हा चेंडू आहे उजव्या यष्टीच्या बाहेर, एज अँड गॉन. राहुल बाद. फार सुंदर हे टायटल खरं तर आपण ऐकलेलं आहे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे आदर्श क्रिकेट संघ धानिवली यांच्या संदर्भात खरं तर हे टायटल सॉन्ग त्यांनी तयार केलेलं आहे. आणि आदर्श चषक धानवली 20 ते 20 हा क्रीडा सोहळा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. दिमागदार अशा पद्धतीचा क्रीडा सोहळा मुरबाड तालुक्यातील एक मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा इथे रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खरं तर क्रीडा नगरीकडे आपण जर दृष्टी प्रवाह टाकला तर आपल्याला मला असं वाटतं समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने आपण सुरुवात करूया. रोहित शर्माच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य रहाणेच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. जहीर खानच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. आणि सचिन तेंडुलकर याच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी, त्याचबरोबर युवराज सिंग च्या नावाने सुद्धा एक प्रेक्षक गॅलरी आपल्याला खरं तर इथे पाहायला मिळते. आयोजकाने ज्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न इथे केलेले आहेत त्यांचं पुन्हा 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 आपल्याला कौतुक करावं लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या सामन्याच्या दिशेने 9 धावा आतापर्यंत धावपलकावर एक गडी बाद झालेला आहे. सुधीर आगिवले पुन्हा एकदा तयार. योगेश या फलंदाजासाठी इथे गती परिवर्तन होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला, त्याचबरोबर टॉसअप झाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस वळण आहे आणि त्याचबरोबर त्याला जर उसरी असेल तर फलंदाज कितीही जरी मोठा असेल तरी त्याच्या समोरच्या अडचणी आव्हानं मैदानाच्या आतमध्ये वाढलेले आपल्याला खरं तर पाहायला मिळतील. याचबरोबर मित्रांनो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. धावपलकर धावा एकूण अंकित झालेल्या आहेत 9 आणि एक गडी आतापर्यंत खरं तर बाद झालेला आहे. राहुल गायकर बाद झाले. अनिल गायकर मैदानाच्या आतमध्ये. योगेश बोष्टेच्या साथीने उपस्थित आहेत. आजचा दिवस क्रमांक 3 आहे. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये क्रमांक 1 चं बक्षीस आपण पाहिलं तर ते आहे रोख रक्कम 81,000 रुपये आणि भव्य चषक. आयोजक आहेत ग्रामस्थ मंडळ धानवली यांच्याकडून खरं तर निश्चितच हे बक्षीस आपल्याला वितरित केले जाईल. त्यांच्या वतीने हे सौजन्यीकृत केले गेलेले आहे. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळाचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर क्रमांक 2 चं जर आपण बक्षीस पाहिलं तर ते आहे 50,000 रुपये आणि भव्य चषक.
आयोजक आहेत याचे सुद्धा ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्याकडून खरं तर हे सौजन्यकृत झालेलं आहे. मित्रांनो, वेळेच्या बाबतीत कटाक्ष बाळगणं गरजेचं आहे. कान्होळ संघ एकूण तुम्हाला खरं तर 25 मिनिटं दिली जातील आणि त्यातून 21 मिनिटांमध्ये तुम्ही चौथं षटक जर मार्गक्रमित केलं नाही तर तुमच्या समोरच्या अडचणी खरं तर वाढलेल्या पाहायला मिळतील. अतिरिक्त एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये प्लेस करावा लागेल. काही मान्यवरांचं खरं तर आगमन होत आहे. मनोहरजी भोईर सर, आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. एंड चेंज झालेला आहे. आता मला असं वाटतं दुसऱ्या टोकाकडून बॅकस्क्रीन एंड कडून गोलंदाज येत आहेत. क्रमांक 2 साठी जय हनुमान कान्होळ संघाकडून आणि पहिला चेंडू इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, दिशा थोडीशी खरं तर भरकटली, नियंत्रण गमावलेलं आहे गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. जयेश क्रमांक 2 साठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण पाहू शकता. उजवेष्टीच्या बाहेर आहे, जी उसळी मिळाली त्याला काउंटर केलं. भूमितीतील दुभाजक मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला या फलंदाजाने दाखवून दिलाय. व्हॉट ए ग्रेट प्लेसमेंट, आउटस्टँडिंग स्ट्रोक, 4 रन्स. चौदा धावा आतापर्यंत धप्पलकर जोडले गेलेले खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. अनिल आणि योगेश हे 2 फलंदाज आहेत. अनिल चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर इथं खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाज जयेशाला आपण पाहिलेला आहे. या अगोदर त्याच दिशेने एक फटका जरूर आला होता, तरी गोलंदाजाने त्याची थॉट प्रोसेस इथे दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीचा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथला उजव्या एसटीच्या फार बाहेर कसोटी क्रिकेटची लाईन इथे वापरत असताना गोलंदाज आपण खरं तर पाहिले आहेत. या अगोदरचा चेंडू निर्धाव आहे. धप्पलकर धावा 14. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी आतल्या अंगाला वळताना आपण पाहिलेला होता. बाउन्सर एका पाठोपाठ एक खरं तर हाताळत असताना जयेश नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या बेस 2 धावा इकडे आलेल्या आहेत. 16 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या जातील. दिवस क्रमांक 3 आहे. पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. सकाळचं सत्र आहे. थोडस वेट अशा पद्धतीच्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत, त्यामुळे लगेचच मोठी फटके मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं षटकार शोधणं थोडंसं कठीण जाईल. परंतु तरीही फलंदाज चांगल्या पद्धतीने इथे प्लेसमेंट करतायत आणि चौकार शोधताना त्यांना खरं तर आपण पाहिलेलं आहे. 16 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. जयेश पुन्हा एकदा तयार असतील. जयेश कुर्ले स्ट्रायकिंग इनला अनिल गायकर साठीचा हा चेंडू आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केलेला आहे. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकललाय. काय क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखवलेलं आहे या क्षेत्ररक्षकाने आणि इथे बॅटिंग साइड कडून खरं तर इथे रिव्ह्यू डिमांड केला गेलेला आहे. पाहायचं आहे ज्यावेळेस एक क्षेत्ररक्षण झालंय त्यावेळेस खरं तर सीमारेषेवर या क्षेत्ररक्षकाचा शरीराचा काही भाग इकडे टच झालेला आहे का, या सगळ्या गोष्टी इथे पाहाव्या लागतील. टेक्निकल सपोर्ट आहे आणि आपण पाहत आहोत. पाहायचंय तिसरे पंच इकडे उपलब्ध आहेत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. अलीकडचं क्रिकेट प्रगत क्रिकेट आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजिकल सपोर्ट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतो. प्रत्येक स्पर्धा लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर निश्चितच उपलब्ध असतात आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या पद्धतीचं ग्लॅमर आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हा खरं तर सेफ अटेम्प्ट आहे. मला असं वाटतं जितक्या धावा धावून मिळालेल्या आहेत त्याच धावा इकडे धावपलकावर अंकित होतील, म्हणजे 2 धावांची वृद्धी होईल. आउटस्टँडिंग एफर्ट तिकडे निश्चितच क्षेत्ररक्षकाने दाखवला, त्याचं कौतुक असेल. जयेश तयार. जयेशचा चेंडू त्याच दिशेने पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे. फटका क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला असं वाटत असेल का हा झेल होणं अतिशय गरजेचं होता. जीवाचा आकांत करत असताना चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक निघाले होते जरूर, अंतिमता त्याला असं समजलं की चेंडू आपल्या अगदी आवाक्याच्या बाहेर आहे. त्यानंतर मला असं वाटतं अगदी बैठक मारून खरं तर तो चेंडू तिकडे अडवला गेला. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू ढकलला. 2 धावा इकडे सुद्धा वाचवलेल्या आहेत. 20 धावा आतापर्यंत धावपलकर 1 गडी बाद आहे.
उजवेष्टीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा टॉसअप होत असताना आतल्या अंगाने वळलेला आहे समोरच्या दिशेने हॉरिझॉन्टल बॅट शॉट आणि तो सुद्धा समोरच्या दिशेने जाणं बऱ्याचदा क्रिकेटमध्ये होत नसतं. इथे बॉडी बॅलन्स गमावलाय आणि अंतिमतः जितका अवसान आपल्या खरं तर शरीरामध्ये बाकी आहे ते अवसान वापरत असताना या फलंदाजाने त्याचं घर गाठले असं म्हणायला हरकत नाही. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ह्या दिवसामध्ये खरं तर पाहायला मिळतं. त्रिगुणात्मक तिसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे खरं तर फलंदाजाची आता विचारपूस केली जाते. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट किंवा खरं तर आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया. बघूया आपण खरं तर टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्या पाहतो कशा पद्धतीने इथे खरं तर हा बॉडी बॅलन्स गमावला होता फलंदाजाने. शरीराचा समतोल खरं तर त्याचा बिघडला होता आणि तरी सुद्धा नवीन सुरुवात त्याने केली आणि आपल्या खरं तर ध्येयापर्यंत पोहोचले. म्हणजे तुम्ही अडचणीमध्ये जरूर असाल परंतु त्यानंतर सुद्धा तुम्ही नवीन सुरुवात प्रत्येक वेळेस करू शकता आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. चांगला संदेश या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. 22 धावा धावफलकावर 1 गडी बाद आणि एकूण मला असं वाटतं 25 मिनिटांमधून जवळजवळ 12 मिनिटं आतापर्यंत वापरली गेलेली आहेत. या गोष्टीकडे खरं तर कानोड संघ तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. अलीकडचं क्रिकेट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे नियम खरं तर या क्रिकेटमध्ये अडॉप्ट झालेले आहेत. त्याचा फटका कुठे बसू नये यासाठी वेळेवर खरं तर तुम्हाला ही 4 षटकं कंप्लीट करावे लागतील. 5व्या षटकाला 21व्या मिनिटामध्ये तुम्हाला सुरुवात करणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे. याचाही खरं तर तुम्हाला इथे निश्चितच विचार करावा लागेल. 12 क्रमांक 3च्या षटकाला यानंतर सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. समालोचन कक्षाच्या टोकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये सुधीर आगिवले येत आहेत. फलंदाज योगेश आणि अनिल मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. स्ट्रायकिंग एंडला योगेश याला आपण अनुभवू शकतो. सुधीर आगिवले आपण वेळेच्या बाबतीत कटाक्ष बाळगणं फार गरजेचं आहे. ही स्पर्धा अतिशय शिस्तीची स्पर्धा आहे आणि अंतिमतः शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त एक खेळाडू जर आतमध्ये आला तर गोलंदाजांचं काम तमाम व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून याही गोष्टीचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. या संपूर्ण स्पर्धेवर अगदी चांगल्या पद्धतीची नजर ठेवून के खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. सुधीर आगिवले शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये उपस्थित होते. त्याला चकून चेंडू मागे जातो. इथे सुद्धा कमिटमेंट लेवल बघा क्षेत्ररक्षकाची. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कानोल संघाने अचंबित करणारं क्षेत्ररक्षण आतापर्यंत खरं तर केलेलं आहे. डगआउट मधून आउट गोईंग कॉल करू नका, थोडी शांतता राखा. 24 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 2.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. शास्त्रीनगर ब संघ खरं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय त्यांना, जे हनुमान कान्होळ या संघाने. सुधीरचा हा चेंडू चार्ज केलेला आहे. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षक मिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्याने अडवून चेंडूची फेकी केली. 1 धाव इकडे आली. 25 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. अतिशय प्रसन्न अशा पद्धतीचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि मैदानाच्या सभोवताली झाडं झुडपं किंवा झाडी पाहायला मिळते आणि म्हणूनच वातावरणामध्ये अधिकची प्रसन्नता खरं तर निर्माण झालेली आहे. सुधीर यावेळेस एक आग्याबेग्या पद्धतीचा फटका आहे. पूल करायचं होतं, टायमिंग साधता आला नाही. म्हणून वेळेला महत्व आहे. तुमचं व्यक्तिगत जीवन असू द्या, सामाजिक जीवन असू द्या, वेळ अतिशय महत्वाची आहे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा वेळेला महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं टायमिंग जर थोडं हुकलं की फटका फसत असतो. 26 धावा धावपलकर आहेत. सुधीर आगिवले पुन्हा एकदा तयार असतील या षटकाला मार्गस्थ करण्यासाठी. सेकंड स्पेल मध्ये आलेले आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. आदर्श चषक धानिवली 20 ते 20 हा थरार क्रिकेटचा खरं तर रंगत असताना ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केला गेलेला आहे. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित मोहनजी माळी त्याचबरोबर यशवंतजी भोईर आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3च्या षटकाला इथे 4च्या षटकाला सुरुवात झालेली आहे. विराज 11 डोंगरनावे संघाचे संघ कर्णधार आपणास विनंती आहे आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. अशोकजी यशवंत भोईर, यस आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर या. आडव्या बॅटने स्लॉक केलेले क्षेत्ररक्षक जहीर खान स्टँडच्या अगदी समोर उपस्थित. मिड विकेट रिजन मध्ये टिपला इथे झेल आणि फलंदाज बाद. संजीव टेकडे त्याचबरोबर पुंडलिकजी दुधाळे साहेब आपण उपस्थित आहात. आपणास सस्नेह विनंती मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान पण नवा आणि इथे बसून चालू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. त्याचबरोबर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. विराज 11 डोंगरनावे वर्सेस मोरिया पाडाले. मोरिया पाडाले संघाचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत. आणि विराज 11 डोंगरनावे संघाच्या संघ कर्णधाराला विनंती आहे ऍज अर्ली ऍज पॉसिबल आयोजकांबरोबर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे, त्यामुळे या गोष्टीचा खरं तर आपण विचार करा. प्रकाश हा चेंडू शपल क्रॉस झाले. धूप केलंय क्षेत्ररक्षक उपस्थित. कावळा बसणे आणि फांदी तुटणे म्हणजे काय याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगली देता आली नाही आणि त्याचा परिपाक म्हणून फलंदाज रुपेश मैदानाच्या आतून बाहेर झेलबादच्या षटकासाठी दिला जातो. त्यातून 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये घेण्याची नामुष्की इकडे खानोल संघाकडे ओढवू शकते. मैदानाच्या आतमध्ये या अगोदरचा चेंडू निर्धाव आहे. प्रकाश चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. 7 धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आतापर्यंत आहेत 27. चांगली गोलंदाजी कानोल संघाची आपण पाहिलेली आहे. फलंदाजीमध्ये अनिलचं योगदान चांगलं राहिलं. त्यानंतर एकही फलंदाज असे नाहीयेत की ज्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. वाड ए गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फार चांगली धावगती इथे राखली गेलेली आहे. क्रिकेटमध्ये धावणं वेगळं आणि एखाद्या मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये धावणं वेगळं. क्रिकेटमध्ये तुम्हाला 22 यार्ड मध्ये खरं तर एक धाव पूर्ण करावी लागते, पुन्हा वाळावं लागतं आणि पुन्हा दुसऱ्या एंडने धावावं लागतं. गंमत आहे क्रिकेटची. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवला. अलीकडच्या काळामध्ये हार्दिक पांडे असतील, त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे फटके आपण पाहतो. शॉर्ट पिचिंग चेंडू म्हटलं तर आकाश आपलं लक्ष मिड विकेट बाउंड्री, लॉंग लेग बाउंड्री आणि त्याचबरोबर फाईन लेग बाउंड्रीकडे जात असतं आणि त्या दिशेने आपण फटका सजवत असतो. इथे समोरच्या दिशेने फटका सजवला गेला आणि खरं तर कानोल संघाचं कौतुक असेल, ते अगदी वेळेवर पुढे चाललेले आहेत. हे षटक फार लवकर खरं तर मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेलं आहे. तुमच्याकडे 14 सेकंद आहेत. 14 सेकंदामध्ये तुम्हाला यानंतरचं षटक खरं तर सुरुवात करायचंय, या षटकाला मार्गस्थ करायचं आहे. म्हणजे त्यानंतर तुम्ही अतिरिक्त एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्यापासून खरं तर वाचू शकता. गोलंदाज गोलंदाजीच्या अप्रोचवर तयार झालेले आहेत आणि म्हणजेच खरं तर फार चांगलं व्यवस्थापन वेळेच्या बाबतीत कानोल संघाने केले असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये लगेचच बदल केला गेला. प्रत्येकाने आपापली जागा अक्वायर केली आणि प्रत्येकाला आपली जागा माहित असणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही शिस्तीचं क्रिकेट दाखवत असता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या रचनेत इथे थोडा बदल केला जातो. अगदी स्लाइटली मला असं वाटतं या टायमर पासून हा संघ थोडा बाजूला गेलेला आहे. समोरच्या दिशेने फटका इथे सजवलेला आहे. इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित, टिपला जेल, आणखी एक फलंदाज बाद. या षटकाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने सनीने पहिल्या चेंडूमध्ये एक यश मिळवलं.
एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले खरं तर आपण पाहिलेलं आहे आणि मला असं वाटतं अनिल गायकर असे फलंदाज होते. त्या फलंदाजाने फार चांगली फलंदाजी केली होती. व्यक्तिगतरित्या 22 धावा त्याने धावपलकर जोडल्या होत्या. त्यानंतर एकही असा फलंदाज इथे प्रोड्यूस करता आला नाही. जया हनुमान शास्त्रीनगर ब संघाला जो मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करेल. 31 धावा आतापर्यंत धावपलकावर 4 गडी बाद झालेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये मित्रांनो आपण निश्चितच आहोत. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीला सकाळच्या सत्रामध्ये या व्यासपीठाबरोबर संलग्न झालेले आहेत. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सस्नेह सहर्ष स्वागत करूया. फलंदाज पुन्हा एकदा सनी तयार आहेत. नवीन फलंदाज देवीदास साठीचा हा चेंडू आहे. अगदी मला असं वाटतं हुकचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. यशस्वी फटका अजिंक्य रहाणे स्टँड म्हणजे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अडवून फेकी झाली. 2 धावा इकडे निश्चितच आलेले आपण पाहिलेले आहेत. 2 धावांनी धावपलक पुढे गेलेला आपण पाहू शकाल. 33 धावा धावपलकर आहेत. विराज 11 गावदेव डोंगरनाबे, मोरिया 11 पाडाले या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं क्रमप्राप्त. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. अंतर मिळणार नाही. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले. 2 धावा आपल्या संघासाठी खरं तर त्याने इथे सेव्ह केल्या आणि या 2 धाब्याने धावपलक पुढे मार्गस्थ होईल. त्याचे एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत 35-35. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. यानंतर 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. सनी गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेले आहेत. स्ट्रायकिंग इनला फलंदाज देवीदास. या बेस ऑपड्राईव्हचा फटका आहे. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल. पाहायचे पुन्हा पडझड निश्चित आपल्याला नुसती खरं तर पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक फलंदाज बॉडी बॅलन्स गमावतात. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे आणि इथे धावबादच्यावरपणे फलंदाज बाद आहे की नाही हे खरं तर यानंतर ठरवलं जाईल. तिसरे पंच आमच्या बरोबर संलग्न होतील. विनंती असेल जेपी पॅनलचे पंच खरं तर इकडे नियुक्त केले गेलेले आहेत. कंट्रोल रूम मध्ये खरं तर पंच आपण पाहू शकता. 10 क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि विशेष करून त्यांच्या वतीने खरं तर हल्ली कंट्रोल रूम इकडे आपल्याला दाखवलं जात आहे आणि कंट्रोल रूम मधून सर्व निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतात. फलंदाज धावपत्तीवर पाणी बाद आहेत. हे बघा तुमच्या अगदी टेलिव्हिजन स्क्रीनवर इकडे लगेचच रिप्ले दिली गेली. नावे तसेच मोर्या पाडाले दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकीत करता टॉच का बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. कंपल्सरी. 35 धावा आतापर्यंत धावपलकावर 5 गडी बाद झालेले. 4.4 षटकांचा खेळ झालेला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 130 चौकार आणि 81 षटकार आपण अनुभवलेले आहेत. म्हणजे फलंदाजांनी फार चांगली फलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही. ही खेळपट्टी मातीची खेळपट्टी त्याचबरोबर टणक खेळपट्टी आहे. त्यामुळे फलंदाजी इथे कधीतरी बहरलेली आपण खरं तर पाहू शकाल. समोरच्या दिशेने फटका विशेपमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये सस्ताना पाहिला. 2 धाबा पाहता इकडे कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्याने धावपलक पुढे निश्चितच वृद्धिंगत होत असताना 37 धावा आपण खरं तर धावपलकर पाहू शकता. निर्धारित 5 षटकांमध्ये 60 धावा धावपलकर जोडल्या गेल्या पाहिजेत असं खरं तर इथे कर्णधाराने त्याचं ओपिनियन दिलं होतं. परंतु त्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी झालेली नाहीये. 37 धावा धावपलकर. या सत्राच्या शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका. गॅप मध्ये चेंडू मार्गस्थ होतो. आउटफील्ड अतिशय टणक आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. रोहित शर्मा स्टँडला इथे मानवंदना दिली गेली. हा शेवटच्या चेंडूवर आला. अतिशय महत्वाचा चौकार. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. विराज 11 गावदेव डोंगरनाबे वर्सेस मोरिया 11 पाडाले या 2 संघांदरम्यान सामना यानंतरचा पहिल्या फेरीतील दुसरा असणार आहे. त्याची नाणेफेक करण्यासाठी आपण नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. पहिलं सत्र संपलंय. धावपलकर धावा 41 जोडल्या गेल्या आणि 42 धावांचं लक्ष्य निर्धारित 5 षटकांमध्ये गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी कान्होल या संघाला.
मोरिया 11 पाडाले संघाचे संघ कर्णधार आमच्या बरोबर जोडले गेलेले आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, विराज 11 गावदेव डोंगरनाबे संघाचे संघ कर्णधार आपण ऍज अर्ली ऍज पॉसिबल इथे नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. हे नाणेफेकी कक्ष मित्रांनो आपण पाहू शकता. 10 क्रिक, त्याचबरोबर तिसाई केबल अँड इंटरनेट श्यामजी भोईर, त्याचबरोबर श्री गणेश प्रिंटर्स प्रोप्रायटर वामनजी भोईर, रॉयल हॉस्पिटल प्रमोदजी पष्टे, एम स्पोर्ट्स, छत्रपती ग्राफिक्स यांच्या वतीने हे नाणेफेकी कक्ष खरं तर आपल्याला स्पॉन्सर्ड केलं गेलेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया, त्यांचे आभार व्यक्त करूया. मोरिया पाडाले संघाचे संघ कर्णधार जोडलेले आहेत आणि विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच विराज 11 गावदेव डोंगरनाबे संघाचे संघ कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्ट करायचा आहे. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू फेकण्याच्या आतमध्ये जर इथे कर्णधार उपस्थित नसतील तर आयोजन समिती ज्या पद्धतीने पेनल्टी अनाऊन्स करेल त्या पद्धतीने खरं तर तुम्हाला त्या पेनल्टीचा स्वीकार करावा लागेल. चला आपण नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघ कर्णधारांचं स्वागत करूया. यानंतर नाणेफेक केली जाईल. आयोजकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी मॅचची टोळी आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करणार आहात. दोन्ही संघांना खरं तर सन्मान चिन्ह आपण देऊया. दोन्ही संघ कर्णधारांना आकाश पुणे विराज 11 डोंगरनाबे संघाचे संघ कर्णधार यांना सन्मान चिन्ह दिलं जातं आणि त्याचबरोबर पाडाले 11 संघाचे संघ कर्णधार यांनाही इकडे सन्मान चिन्ह दिलं जातं आणि फार चांगली खरं तर ही संकल्पना आहे. दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देऊन आपण गौरवत आहोत. हे आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. कॉल कोणाचा असेल? आकाश कुणे यांचा कॉल म्हणजे डोंगरनाबे संघाच्या संघ कर्णधाराचा काटा. नाणेफेक जिंकलेली आहे डोंगरनाबे संघाच्या संघ कर्णधारांनी. मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला लगेच सुरुवात होणार आहे, त्या गोष्टीचं गांभीर्य आपण खरं तर राखत आहोत. नाणेफेक झालेली आहे. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये आकाश तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा खरं तर निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे, त्याचं गांभीर्य आपण राखत आहोत, त्यामुळे कोणतंही ओपिनियन दोन्ही संघ कर्णधारांचा आपण घेत नाहीत. मित्रांनो, नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकलेली आहे विराज 11 डोंगरनाबे संघाच्या संघ कर्णधाराने आणि त्याने सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्याचं दुसरं सत्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे एक चौकाराने.
योगेश सहा चेंडू आहे सचिनसाठी नो बॉल कॉल गेलेला आहे आणि समोरच्या दिशेने फटका वन बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन्स चौकार. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये चेक नो घोषित केला गेलेला आहे. त्याचबरोबर पेनलाइज सुद्धा केलं जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि तो गोलंदाज सुद्धा या स्पर्धेमध्ये बाद केला जाईल. 2 धावांनी पेनलाइज केलं जाईल. त्याचबरोबर नो बॉल सुद्धा असेल आणि हा चौकार म्हणजे सत्ता आलेली आहे इथे कान्होळ संघाची असं म्हणायला हरकत नाही. 7 धावा एका चेंडूमध्ये त्यांना इकडे मिळत आहेत अलभ्य लाभ. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. गोलंदाजी करणारा संघ म्हणजे शास्त्रीनगर ब संघ. 2 धावांची पेनल्टी खरं तर इकडे दिली जाईल. नेमकं काय विचारायचं आहे खरं तर संघ कर्णधाराला याचा अंदाज आम्ही लावू शकत नाहीये. पंचांबरोबर आपण डिस्कशन जरूर करा. चेक नोच्या खरं तर संदर्भात इथे पेनलाइज केलं गेलेलं आहे. त्यासाठी रिव्ह्यू दिला जाईल की नाही खरं तर आयोजन करणाऱ्या आयोजकांनी यावरही विचार करायचा आहे. आणि कंट्रोल रूम मध्ये खरं तर या गोष्टीवर शहनिशा अजून सुरू आहे. पाहायचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप नोंदवला गेलेला. खरं तर पंचांकडून स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आला. लगेचच पंचांनी दंडित केलं इकडे गोलंदाजाला नो बॉल देऊन. यानंतर पाहायचंय आता कशा पद्धतीने यावर पुन्हा एकदा विचार केला जातो. आणि जर गोलंदाज चेक नो साठी इथे पात्र ठरला आढळला तर खरं तर 2 धावांनी पेनलाइज सुद्धा केलं जाईल. आदर्श चषक धानिवलीमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. अनेक बॅनर्स आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. ही सर्व खरं तर पाहुण्यांची मांदियाळी आहे. या स्पर्धेला एक 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 करून खरं तर भेटीसाठी सर्व पाहुणे आपण आलेले पाहू शकाल. ज्यामध्ये आपण खरं तर पाहतात केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मुरबाडचे आमदार किसनजी कतोरे साहेबांचाही फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो. प्रभुदासजी नाईक एक अतिशय गोड अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. सुभाषदादा पवार त्याचबरोबर वामनजी म्हात्रे, ग्रामीण सम्राट बाळामामा यांचा सुद्धा खरं तर फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळाला. थ्रो खरं तर गोलंदाजा संदर्भाचं चेकिंग सुरू आहे. अँगल चेक केला जाईल. या अगोदरचा चेंडू जो डिलिव्हर झालेला आहे तो अगदी बरोबर आहे की कुठेतरी चुकीच्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलेला आहे. फक्त आणि फक्त मला असं वाटतं 15 डिग्रीची तुमच्याकडे सूट आहे. त्या पद्धतीने जर त्यापेक्षा अधिक जर तुम्ही बेंड केलं असेल तुमच्या हाताला तर कुठेतरी अडचणींचा सामना तुम्हाला सुद्धा करावा लागेल. आणि कोणावरही खरं तर अन्याय होऊ नये या उद्देशाने अधिकचा वेळ इकडे खर्च केला जातो. कंट्रोल रूम मध्ये आमचे एक्सपर्ट्स उपस्थित आहेत. त्याचबरोबर पंच सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने शहनिशा केली जाते आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय खरं तर पोहोचवला जाईल. या स्पर्धेतील 2 बक्षिसांचा खरं तर अगोदर मी उल्लेख केला होता. क्रमांक 3चं बक्षीस 28,000 रुपये आणि त्याचबरोबर भव्य अशा पद्धतीचा चषक परमपूज्य कमलनाथ नवनाथ महाराज श्री क्षेत्र प्रति पंढरपूर धानिवली यांच्याकडून या बक्षिसाचं सौजन्य मिळालेलं आहे. बाबांचंही धन्यवाद व्यक्त करूया. चतुर्थ बक्षीस 21,000 रुपये आणि भव्य चषक माननीय सौ प्राजक्ताजी भावार्थे यांच्या वतीने की ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत यांच्या वतीने हे बक्षीस सौजन्यीकृत केलं गेलेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. 5वे पारितोषिक 15,000 रुपये आणि भव्य चषक माननीय श्री मयूरशेठ एगडे यांच्या वतीने खरं तर दिलं गेलेलं आहे. त्यांचंही ऋण व्यक्त करूया. 6वं पारितोषिक 13,000 रुपये आणि भव्य चषक माननीय श्री सुभाषदादा वास्कर समाजसेवक आहेत डायघरचे यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे.
त्यांचेही आभार व्यक्त करूया. 7वे पारितोषिक 13,000 रुपये आणि भव्य चषक मान्य श्री नितीन दामोदर राणे सर सचिव आहेत आधार फाउंडेशन मुरबाडचे यांच्या वतीने दिलं गेलेलं आहे. या सर्व खरं तर सौजन्य दात्यांचा आयोजकांच्या वतीने ऋण करूया. खूप सारा वेळ खरं तर इकडे खर्च केला जातोय. लवकरात लवकर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा निश्चितच प्रत्येकाला आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्पर्धा पारदर्शक आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघावर कोणत्याही खेळाडूवर अन्याय केला जाणार नाही, इनजस्टिस होणार नाही याची काळजी खरं तर केली जाते. भारतीय खरं तर कायदे आणि ही रचना जर आपण न्याय मंडळाची रचना पाहिली तर त्याचं एक ब्रीद वाक्य आहे, म्हणजे 10 अपराधी सुटून गेले तरी चालतील परंतु एक निरपराध्याला सजा होणं खरं तर झाली नाही पाहिजे या पद्धतीने खरं तर विचार केला जातो भारतीय न्याय संहितेचा, दंड संहितेचा. अपराधी सुटून गेला तरी चालेल परंतु एखाद्या निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये आणि तोच विचार इकडे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचंय अधिकचा वेळ घेऊन शहनिशा पुन्हा त्यावर विचार विनिमय केला जातो, अँगल चेक केला जातो. आमच्या कंट्रोल रूम मध्ये एक्सपर्ट्स उपलब्ध आहेत. अलीकडचं क्रिकेट प्रगत क्रिकेट आहे आणि ज्यामध्ये टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आपल्याला मिळतो. फेअर डिलिव्हरी, येस, आयोजकांच्या वतीने पंचांकडे एक सूचना खरं तर इथे पोहोचवली जाईल की ज्यावेळेस तुम्ही चेक नो घोषित करणार आहात तो घोषित करण्याच्या अगोदर खरं तर तुम्ही रिव्ह्यू इकडे घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही तो घोषित करायचा आहे अशा पद्धतीची सूचना आली. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर एक चौकार खरं तर आलेला आपण पाहिलेला आहे. यस, पंचांनी खरं तर गोलंदाजाला तिकडे जाऊन गोलंदाजाशी चर्चा केलेली आहे, त्याची दिलगिरी खरं तर त्यांनी त्यांची व्यक्त केलेली आहे. फार चांगला जेस्चर पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला, तुमचंही कौतुक असेल. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये होणं फार गरजेचं आहे. योगेश तयार, हिट अँड गॉन, फलंदाज बाद. धावफलक 8 असताना फलंदाज बाद झालेले आहेत. सचिन मैदानातून बाहेर आलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना अमोल बिशेच्या साथीने आपण पाहू शकाल सुधीर आगिवले मैदानाकडे मार्गस्थ झालेले आहेत. टार्गेटचा जर आपण विचार केला तर 42 धावांचं टार्गेट निर्धारित 5 षटकांमध्ये इथे गाठायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या सभोवताली खरं तर झाडे आपल्याला पाहायला मिळतात. झाडाकडून शिकावं जगणं आणि मरण, झाडांचाच बनवतात पाळणा आणि झाडांचाच रस्तात सरण अशा पद्धतीने म्हटलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. योगेश या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना योगेशला आपण अनुभवलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून झालेली आहे. वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविते. चांगल्या पद्धतीने खरं तर हे मैदानाचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे मैदान धानिवली गावचा जर आपण विचार केला तर मुरबाड तालुक्यातील एक फार खरं तर नावाजलेलं हे गाव आहे. उजव्या एसटीच्या फार बाहेर ज्या पद्धतीची पोझिशन इकडे
फलंदाजाने आपल्याला दिलेली आहे. कदाचित पंचांचं सुद्धा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुधीरने केलेला आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी खरं तर होत असतात. कधी कधी फलंदाज ज्या पद्धतीची पोस्ट देतात, एखाद्या फोटोग्राफरने त्याचा फोटो काढावा त्या पद्धतीने खरं तर ते स्टँड होत असतात, परंतु त्याचा उद्देश पंचांना सुचवण्याचा असतो. यावेळेस फुलटा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलेला आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट फॉर रन्स, चौकार. यावेळेसचा फटका चांगलेला आहे. डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये खरं तर जाऊन क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा इकडे पूर्ण झाल्या आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 15. या सामन्यासाठी सुद्धा टायमर ऑन झालेला खरं तर आपण पाहू शकाल. 15 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. जय हनुमान कान्होळ वर्सेस शास्त्रीनगर ब असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण मित्रांनो एन्जॉय करत आहात. या स्पर्धेतील दिवस क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या दिवसातील हा सामना आपल्याला एन्जॉय करायचा आहे. यानंतर मोरिया पाडाले वर्सेस विराज 11 डोंगरनावे या दोन संघांदरम्यानचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. धनाजी खरं तर रिप्रेझेंटेटिव्ह आहे डोंगरनावे संघाची. आपणास विनंती आहे लगेचच आपण संपर्क साधा आणि टी शर्ट्स खरं तर आपल्यासाठी दिले जातील. ते टी शर्ट्स वेअर करून लगेचच तयार राहायचं आहे. यानंतरचा सामना खरं तर आपल्याला मोरिया 11 पाडाळे संघाबरोबर खेळायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त वेळ घेतला जातो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं लक्ष याकडे असणं गरजेचं आहे. अगोदरच धावपलकावर तितक्या साऱ्या धावा तुमच्या इथे जोडल्या गेलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. आता रिक्वायर्ड रेटचा जर विचार केला तर 6.75 ची धावगती राखावी लागेल. अमोल आणि सुधीर उपस्थित आहेत. क्रमांक 2चं षटक अमोल विषय मैदानाच्या आतमध्ये त्याचा क्लास दाखवत असताना सरळ दिशेने फटका. वन ऑफ दी सेफेस्ट शॉट ऑफ क्रिकेट फॉर रन्स, चौकार. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले खरं तर पाहिलेले आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता आणि हाफवाली होती. समोरच्या दिशेने खेळलेले आहेत. समोर ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा एखादा ड्राईव्ह लागत असतो, गोलंदाजाचा आत्मविश्वास पूर्णपणे कमी होत असतो. आत्मविश्वासाचं खच्चीकरण होत असतं आणि म्हणूनच म्हणतात की गोलंदाजाला तुम्हाला जर बॅकफुटला न्यायचं असेल तर त्याच्या डोक्यावरून एखादा फटका तुम्ही प्लेस करा. चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली जाते. इन बिटवीन त्याची उपलब्धता सुद्धा खरं तर होते आहे की नाही या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये चेंडू हरवला किंवा घात झाला तर नवीन चेंडू खरं तर दिला जातो. गोलंदाज तयार. दीपक बिराडे यांचं सुद्धा आगमन झालेले आहे. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये त्याने रंग भरला आणि त्यांचं स्वागत इकडे चांगल्या फटक्याने फलंदाजाच्या बॅटमधून अमोलच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा चौकार. तेवीस धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 42 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा रनचेस आतापर्यंत आकाश आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सचिन मैदानाच्या आतून बाहेर निघाले होते. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर अमोल मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. त्यांनीही 2 चौकार दाखवलेले आहेत. मसा विभागातील अतिशय चांगलं युनिट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहे. जय हनुमान कांडोळ ज्यांच्याकडे चांगले मॅच विनर आहेत आणि ज्यांच्याकडे चांगले अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत. यावेळेचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. इकडे स्लॉक केलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षकाला कोणती संधी नाही. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवत असताना अमोल विषय मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी.
धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये समालोचनासाठी अगदी माझे समालोचक मित्र बाबूशाह सर तुमचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं सस्नेह स्वागत. इथे ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. चेंडूबाईचा संपर्क करण्याचा खरं तर प्रयत्न केला गेलेला आहे. एक धाब इकडे मिळेल. एका धाब्याने धावफलक 28 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकाल. यानंतर क्रमांक 2 चा सामना एक हाय व्होल्टेज गेम आपल्याला पाहायला मिळेल, जिकडे बिराज 11 डोंगरनाबे संघ मोरिया 11 पाडाले संघासमोर 2 हात करताना आपण पाहू शकाल. दोन्ही संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील नामवंत संघ आहेत, दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघांचा बोलबाला आहे. खरं तर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग इकडे उपस्थित राहील. गोलंदाज स्वतःला आबरतात साबरतात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली जाईल. 28 धाबा धावपलकर आतापर्यंत अमोल विषय मैदानाच्या आतमध्ये चमकदार कामगिरी करतायत. त्यांनी या अगोदर आपण पाहिलं तर चौकारांचे हॅट्रिक दाखवले होते. लागोपाठ 3 चेंडूंमध्ये लागोपाठचे 3 चौकार दाखवले होते. गोलंदाज इकडे तयार असते. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस सुधीर अगिवले. सुधीरसाठीचा हा चेंडू आहे. फटका फसला होता, परंतु इथे पॉइंटच्या डोक्यावरून अगदी चेंडू मागे मार्गस्थ होत आहे आणि चेंडू अडवला. इथे फेकी झाली. अतिरिक्त थोडीशी घाई खरं तर इथे निश्चितच पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची कलेक्शन चांगलं झालं नव्हतं. एसटी रक्षकाचं 2 धाबा इकडे पूर्ण झाल्या. या 2 धाबांनी धावफलक पुढे मार्गस्थ होत असताना एकूण धाबा धावफलकावर आतापर्यंत 30 आहेत आणि 42 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग केला जातो. 1.5 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला. या षटकातील दुसरा चेंडू आणि यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले कुठेतरी संपलेला आपण पाहू शकाल. फुलटॉस चेंडू होता, परंतु एक वेगळा विचार फलंदाजाने केला. त्याला चेंडूला फ्लिक करायचं होतं. अगदी स्टान्स चेंज न करता हॉरिझॉन्टल बॅट शॉट मैदानाच्या आतमध्ये जर त्याला दाखवता आला असता तर एखादा मोठा फटका. खरं तर तिकडे आपण पाहिला असता 30 धाबा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. यानंतर 12 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक लगेचच मार्गस्थ झालेलं आपण खरं तर पाहू शकाल. ही स्पर्धा अतिशय नामवंत अशा पद्धतीची स्पर्धा, मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेटला उभारी देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा आणि त्याचबरोबर खेळाडू कक्ष जर आपण पाहिला तर तो सुद्धा उंचीवर आहे आणि समालोचन कक्ष अगदी उंचीवर आहे. मी निश्चितच भिवंडी ठाणे विभागामध्ये नेहमी समालोचन करत असतो आणि भिवंडीमध्ये आरके स्टेडियम आहे. खरं तर भादवड येते त्या स्टेडियम मध्ये बसून ज्या पद्धतीने उंचावर बसून समालोचनाचा आनंद मिळतो तोच आनंद खरं तर मिळवून देण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न या आयोजकांच्या माध्यमातून झालेला आहे. आदर्श चषक धानिवली 20-23 हे आदर्श पर्व मित्रांनो आपण खरं तर एन्जॉय करत आहोत. अलीकडचं क्रिकेट बदलतं क्रिकेट आहे आणि बदलणं निसर्गाला मान्य आहे आणि त्यामुळे माणसाने सुद्धा या बदलत्या प्रवाहामध्ये बदललं पाहिजे. ज्यामध्ये वैचारिक बदल असेल, ज्यामध्ये मानसिक बदल असेल, ज्यामध्ये कृतीयुक्त बदल असेल, हे सर्व बदल आपल्याला करायचे आहेत आणि चांगल्यातलं चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करायचा आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहे 30-30. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे आणि 12 धावांचं लक्ष यानंतर उरलेलं आहे पुढे कानोल संघाच्या. समोरच्या दिशेने फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सचिन रमेश तेंडुलकर. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुनील गावस्करची सुद्धा आठवण या फटक्यामध्ये बऱ्याचदा होत असते. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. नाहक धावा गमावल्या जातात. अगोदरच तुमच्या धावपलकर धावा निश्चितच कमी आहेत आणि अशातच एक करून जर तुम्ही अतिरिक्त धाव गमावली तर दीपक बिराडे सर ह्या 42 धावा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीयेत. 3.53 ची यानंतर धावगती आवश्यक आहे. गोलंदाज मोहन चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिलेली आहे. अमोलसाठीचा चेंडू, फुललेनचा चेंडू अगदी खोलून ठेवला होता फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये समन्वयाचा अभाव आपण पाहिलेला आहे आणि खरं तर आता पंचांची भूमिका अतिशय महत्वाची राहील. फलंदाजाला त्याने पायचीत होण्यापासून खरं तर वाचवलेला आहे. पायचीत फलंदाज घोषित केला गेलेला नाहीये आणि जर इम्पॅक्ट आपण पाहिला तर तो आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि त्यानंतर खरं तर धावबाद फलंदाज झालेत की नाही याचीही आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि अतिरिक्त घाई सुधीरच्या माध्यमातून केली गेली आणि ती घाई त्याला भोवली. मैदानातून त्याला खेळाडू कक्षाचा रस्ता इकडे पकडावा लागलेला आहे. या सत्रातील क्रमांक 2 चा फलंदाज जय हनुमान कानोड संघाचा बाद.
32 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद. मोहन गोलंदाजीचा क्रम यानंतर पुन्हा एकदा सुरू ठेवतील. फुलटॉस आहे. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत आणि पंचांनी हा चेंडू खरं तर नो घोषित केला गेलेला आहे. पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर इकडे विचारात घेतला गेला आणि एक अतिरिक्त धाव या धावपलकर निश्चितच जोडली गेलेली आहे. 33 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू नो येणारा चेंडू हा फ्री हिट निश्चितच आपण पाहू शकणार आहात. अमोलसाठी हा फुलटा चेंडू म्हणजे वाघाच्या दिशेने हरिण चालून गेली आणि तिची झाली शिकार. हा षटकार. चांगला गीत खरं तर आपण ऐकतो. केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्यावर आधारित हे संगीत आपण ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या बॅटमधून हा षटकार आला आणि अमोल मैदानाच्या आतमध्ये खरं तर खूप सारा वेळ त्याने व्यतीत केला आहे. इथे जर तुम्ही फुलटा चेंडू त्याच्याकडे दिला तर तो निश्चितच मला असं वाटतं क्रीडांगणाच्या बाहेर जाईल, परंतु यानंतरचा चेंडू गोलंदाजाने त्याची प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखवली. एक तुम्हारी एक हमारी. अगोदर षटकार, त्यानंतर अमोल विषय मैदानातून बाहेर. मैदानाच्या आतमध्ये जा. भिवंडी तालुक्यात अनेकदा आम्ही 40+ क्रिकेट अनुभवत असतो. त्या पद्धतीने हालचाली तुमच्या नसाव्यात. हे क्रिकेट रेग्युलर क्रिकेट आहे. 14 चेंडूंमध्ये 3 धावांची यानंतर उरते. 1 विकेट अवे फ्रॉम द विक्ट्री. फार चांगली पायाभरणी मैदानाच्या आतमध्ये करून अमोल बाद झालेले आहेत. खरं तर फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. सचिनच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. अमोलच्या बॅटमधून आपण 3 चौकार 1 षटकार पाहिला. सुधीर मैदानाच्या आतून बाहेर आले, त्यांनी 1 चौकार आपल्याला दाखवला. इथे विश्वास घोडबिंदे आणि सौरभ सारखे 2 चांगले फलंदाज आहेत. विश्वास म्हटले तर नॅचरल अग्रेसिव्ह फलंदाज आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये एकाच मोठ्या फटक्याची गरज आहे. आता मोठा फटका सौरभच्या बॅटमधून येईल की विश्वास घोडबिंदेच्या बॅटमधून येईल, हा फार मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत फलंदाजी चांगली झालेली आहे. धावफलकाचा चांगल्या पद्धतीचा फाटलाग आपण पाहिलेला आहे. क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण फलंदाजी भरलेली पाहिली. जय हनुमान कानोली या संघाची. मोहन तयार असतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतील. 3 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग यांना फलंदाज सौरभ आहेत. अधिकचा वेळ खर्च करू नका. वेळेवर तुमचं लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. गोलंदाज यावेळेस तयार. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने रक्षात्मक फटका खरं तर खेळत असताना स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जात आहे. चेंडू अडवतात, स्वतःकडे ठेवतात. इथे आता खरं तर गमावण्यासाठी फार काही राहिलेलं नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यांना खरं तर त्यांचा पराभव दृष्टिक्षेपात आहे आणि असं असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह इंटेंट दाखवला जातो, हे अतिशय महत्वाचं आहे. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. विश्वास गोडविंदे म्हटलं तर आक्रमकता 1 धाव पूर्ण आणि दुसरी ही धाव मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे पूर्ण. आणि याच बरोबर क्रमांक 3च्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना इथे जिंकतायत जय हनुमान खांडो संघ. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघ शास्त्रीनगर ब संघ या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर तुम्ही उपस्थित राहिलात. शिस्तबद्ध क्रिकेट तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं गोड गोड कौतुक. या सामन्याच्या सामनावीराकडे आपण मित्रांनो वळणार आहोत. माझे साथी स्कोरर आकाश कोणे माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. हु इज द मॅन ऑफ द मॅच. अमोल विषय आहेत या सामन्याचे सामनावीर. फलंदाजी करत असताना 21 धावा ज्याच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलेल्या आहेत. 42 धावसंख्येचा बाटला करायचा होता, त्यातील 50% धावा अमोल विषयने एकट्याने मैदानाच्या आतमध्ये इकडे निश्चितच आपल्याला दाखवल्या. अगदी चौफेर फटकेबाजी त्याची आपण पाहिली. अमोल तुम्ही आहात या सामन्याचे सामनावीर. विनंती असेल मुख्य व्यासपीठाबरोबर आपल्याला खरं तर लगेच संलग्न व्हावं लागेल आणि यानंतर सामनावीरचा किताब आपण स्वीकारायचा आहे.